नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 92 यमहस्ते तीर्थ महात्म्य वर्ण। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंड वाच ततो गच्छेतु राजेंद्र यमहस्ते मनुत्तमं सर्व पापहार तीर्थ नर्मदा तटमाश्रितम। मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर स्थित सर्व पापारी अत्युत्तम यमहस्ते तीर्थात जावे। राजा युधिष्ठिरने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ पृथ्वीवर यमहस्ते तीर्थ कसे झाले हे सर्व आपण मला सांगावे, मला खूप उत्सुकता आहे। मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले, हे महाप्राज्ञ राजकुमार, वा छान, तुम्ही मला खूप छान प्रश्न विचारला। तुम्ही एकेकाळी तुमचे पिता यमराजही पुण्यदायिनी श्री नर्मदात स्नान करावयास आले होते। युधिष्ठिर धोबीने धुतले निर्मळ वस्त्राप्रमाणे धर्मराजे निर्मद देही झालेत। निज निर्मळ शरीर पाहून आश्चर्यचकित होऊन यमराज हसत म्हणाले, पापबुद्धी मानव माझ्या यमपुरीत का येतात? मनुष्याचे केवळ एक वेळा श्री नर्मदा स्नान केल्यास त्यास विष्णुपद प्राप्त होते। समर्थ असूनही जे पुण्यजन श्री नर्मदाचे दर्शन करत नाहीत ते जन्मापासून अंध, मृत व पांगळे असतात। समर्थ असूनही पुण्यजन श्री नर्मदाचे दर्शन करत नाहीत या कारणासह लोकशासन करणारे यमराजही हसले होते। यमराजांनी तिथे शिवलिंग स्थापन करून स्वर्गास प्रस्थान केले। हे राजा, यमहस्तेश्वर तीर्थात जो मनुष्य क्रोधावर ताबा मिळून जितेंद्रिय होऊन विशेषतः अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला परमभक्तीने उपवास करतो तो सर्व पापातून मुक्त होतो। राजेंद्र, रात्री तिथे जागरण करून तुपाचा दिवा लावा। हे केल्याने मनुष्याला जे फळ मिळते त्यासंबंधी ऐका। असे केल्याने मनुष्य अगम्य स्त्रीकडे गमन, अभक्ष्य पदार्थाचे भक्षण व न पिण्यायोग्य पेयाच्या सेवनाने होणाऱ्या पापातून मुक्त होतो। घेऊन जाण्यास अयोग्य वस्तू नेण्याचे व जिचे दोहन करणे योग्य नसूनही तिचे दोहन करण्याने होणाऱ्या पापाचा श्री नर्मदा जलात स्नान केल्याने नाश होतो। तो मनुष्य कधी यमलोक पाहत नाही। हे राजा, भूतला पितृगणांच्या उत्तरार्ध ते अतिशय गुप्त तीर्थ आहे। यमहस्ते तीर्थात दान करणाऱ्या अक्षय फल प्राप्त होते। जे अमावस्येला क्रोधावर मात करून सुवर्णभूमीदान, तिळाचे दान, काळविटाच्या चामड्याचे दान तसेच तिळधनु दानाने ब्राह्मणांचे पूजन करतात। याशिवाय जे शास्त्रविहित कर्तव्याचे पालन करणाऱ्या योग्य ब्राह्मणाला उत्तम हत्ती, घोडा, हल आदी सहित 2 बैल, कन्या, दुभती गाय, म्हैस देतात ते यमाजवळ जात नाहीत। हे युधिष्ठिर, यमराज प्रत्येक जन्मात त्यांच्यावर प्रसन्न राहतात। यमाचे वाहन रेडा आहे, म्हैस त्याची जननी आहे, म्हणून म्हैस दान केल्यास यमराज निश्चितच प्रसन्न होतात। पापयुक्त असूनही त्यांना पुन्हा यमलोक प्राप्त होत नाही, त्यामुळे म्हैस दान करणे उत्तम आहे। तिच्या शिंगामध्ये जल स्थापित करावे। प्रथम काळे वस्त्र तिच्यावर आच्छादावे, लोखंडाची खूर बनवावे, तांब्याने पृष्ठभाग भूषित करावा। पूर्व दिशेस मिठाचा पर्वत, आग्नेय दिशेस गुळाचा पर्वत, दक्षिणेस कापसाचा पर्वत, नैऋत्य दिशेत तांदळाचा पर्वत, उत्तरेकडे सुवर्ण व ईशान्येला तूप स्थापित करावे। असे केल्यावर माझ्यावर यमराज प्रसन्न व्हावे असे ब्राह्मणासमोर उच्चार आहे। हे श्रेष्ठ ब्राह्मण, महाभयंकर यमलोक, भयानक हसीपत्र वन, महाभयंकर ज्वाळायुक्त यमचूल, भयंकर वैतरणी, दुःखद कुंभपाक, महाभयानक काळसूत्र आणि यमल पर्वत, धारदार पर्वत, तैलयंत्र, महाभयंकर निश्वास सोडणारे व महानाद करणारे कुत्रे तसेच गिधाडे, घोर, रौरव, नरक हे सर्व यमलोकात ऐकले जाते। आपल्या कृपेने आपण या तीर्थाच्या प्रमाणे हे सर्व मला सुखद व्हावे। हे ब्राह्मण, या दानाच्या प्रमाणे शिवाय यमराजाच्या कृपेने मी जन्मजीवी नरकात जाऊ नये असे सांगावे। यमहस्ते तीर्थाचे हे वर्णन जे पुरुष श्रवण करतात ते सुद्धा पापरहित होऊन यमलोक पाहत नाहीत। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील यमहस्ते तीर्थ महात्म्य वर्ण नावाचा 92 अध्याय पुन्हा आला। रामकृष्णारी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।